Ram Krishna Hare
बड़े निरंतर हर गड़ा का तुझे हर गड़ा का तुझे
विठ्ठल विठ्ठल मंत्र शोभा
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ, भाग्यवंता छंदमनी, कोडकानी ऐकती. विठ्ठल हे दैवत भोळे, चाड काळे न धरावी,
भाग्यवंता छंदमनी कोडकानी ऐकते तुका म्हणे भलते याती तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ते तो धन्य भाग्यवंता छंदमनी कोडकानी ऐकते विठ्ठल विठ्ठल संतांसी रंजाऊ चित्तासी आपुलिया योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् कर्पूरगौरं करुणावतारम् संसारसारं भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ते सम्पाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मारूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंदमनी कोडकानी ऐकते प्रस्तुत आपल्याला अमृत महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहात सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल या 3 अक्षरी मंत्राची सुलभता आणि सफलता दाखवून तो मंत्र जपणाऱ्याची धन्यता जात आहेत। आपला हा अमृत महोत्सवी कार्यक्रम संपन्न होत आहे।
आपल्या ग्रामस्थांना जितके धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहे की आपण हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला आणि तो सातत्याने 75 वर्ष चालवलेला आहे. आपला इतका काल हा भगवंताच्या मंगळमय नाम चिंतनात व्यतीत झालेला आहे. त्याचं कौतुक करायचं म्हणून हा अमृत महोत्सव आहे. मूर्ख लोकांचा आयुष्याचा काल झोपेत जातो, जागा झाल्यावर भांडणात जातो, व्यसनात जातो. व्यसने न तो मूर्खानां निद्रया कलहेन वा. मूर्खानां कालः निद्रया कलहेन व्यसनेन गच्छति. मूर्ख लोकांचा आयुष्याचा काळ झोपेत भांडणात व्यसनात जातो, पण बुद्धिमान लोकांचा आयुष्याचा काळ मात्र असा व्यर्थ जात नाही. तो शास्त्र चिंतनात नामचिंतनात साधनेत व्यतीत होतो. काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम. म्हणून आपला ग्रामस्थांचा इतका 75 वर्षाचा काळ भगवंताच्या मंगळमय नामचिंतनात व्यतीत झालेला आहे. हा चिंतनात सरलेला काळ हा वाया गेला नाही, हा धन्यतेला प्राप्त झालेला आहे. चिंतने सरे तो तुकोबारा म्हणतात भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात जो काळ सरला जातो व्यतीत होतो तो धन्यतेला प्राप्त होतो. काळ सार्थकी लागतो. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे, कोणती एखादी साधना जर आपण सातत्याने 12 वर्ष केली, सातत्याने 12 वर्ष जर केली तर ते एक तप झालं असं मानलं जातं. एक तप झालं. आणि अशी साधना आपण 6 तप केलेली आहे. 2 तपाचा काल का त्या साधनेत गेला की त्यात 1 वर्षाची वाढ करून आपण 25व्या वर्षाचा रौप्य महोत्सव संपन्न करतो. ती साधना 4 तपका झाली की 12-48 त्यात 2 वर्षाची वाढ करून 50व्या वर्षाचा सुवर्ण महोत्सव संपन्न करतो. तीच साधना 6 तपका झाली की 62-72 त्यात 3 वर्षाची वाढ करून 75व्या वर्षाचा अमृत महोत्सव म्हणून संपन्न केला जातो. आणि ती साधना जर 8 तप जर झाली तर 12-96 त्यात 4 वर्षाची वाढ करून 100व्या वर्षाचा शताब्दी महोत्सव संपन्न केला जातो. आपण ग्रामस्थांनी हा अखंड हरिनाम सप्ताहाचा 6 तपाचा काल या साधनेत व्यतीत केलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी देखील आपल्या आयुष्याचा काल भगवंताच्या मंगलमय नाम चिंतनात व्यतीत झाल्यामुळे महाराज म्हणतात त्याचं मला कौतुक करावं असं वाटतंय. कौतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. मंगळाचे नाम तेने गुणे झालिया वेचाचे कौतुक वाटे. भगवंताचं मंगळमय नाम माझ्या मुखामध्ये सातत्याने येत राहिलं, त्या गुणास्तव माझ्या आयुष्याचा जो वेच झाला, तुकोबारा म्हणतात त्याचं मला कौतुक करावं असं वाटतंय. मग जगद्गुरु तुकोबारा जर कौतुक करतात तर आपण आमने करा निका करू नये. म्हणून 6 तपाचा काळ आपला या साधनेत व्यतीत झाला, त्याचं कौतुक करायचं म्हणून हा अमृत महोत्सव
विशेषत्वाने संपन्न करत आहात। त्यात आणखी दोन निमित्ताची जोड आहे। एक, आपलं नवीन मंदिर आपण निर्माण करून त्यात देवभक्तांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न केला। विघ्नहर्ता गणेशजी, रुक्मिणी, त्याचप्रमाणे नारायण महाराज, त्याचबरोबर शिवपिंड आणि नंदी या मूर्तींचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न केला। नूतन मंदिर करून हा मूर्ती स्थापना सोहळा संपन्न केला आहे। आणि त्यात तिसरा आणखी महत्वाचा योग असा की आपल्या संत मंदिरातले सर्वश्रेष्ठ संत पायास्थानी असलेले अखंड समाधीनं ज्ञानोबा यांच्या जन्माला 750 वर्ष हे पूर्ण होत आहेत। म्हणून ज्ञानोबा यांच्या जन्माचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव यात आहे। म्हणजे असा हा त्रिवेणी संगम आहे। सप्ताहाचा अमृत महोत्सव, नूतन मंदिर आणि मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि ज्ञानोबा यांच्या जन्माचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव, असा हा त्रिवेणी संगम या उत्सवात आपण साधलेला आहे। म्हणून अखंड हरिनाम सप्ताहाची साधना जी सातत्याने आपण इतक्या वर्ष चालवली, तर कोणाला असं वाटत असेल दरवर्षी हा सप्ताह कशा करता करायचा? बरं, तेच विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी ज्ञानदेव म्हणे, तो का म्हणे, बस तेच सर्व दरवर्षी काय करायचं? काहीतरी नवीन विशेष काय असावं। मानवाचा जुनं सोडण्याकडे कल असतो, नवीनाकडे भर असतो। जुनं सोडावं वाटतं ना नवीन घ्यावंसं वाटतं। मागच्या महिन्याचं मासिक या महिन्यात चालत नाही, मागचं पाक्षिक या पंधरवड्यात चालत नाही, मागचं साप्ताहिक या सप्ताहात चालत नाही, कालचं दैनिक आज चालत नाही, आणि आजचा सकाळ संध्याकाळी चालत नाही। संध्या आहे का? म्हणजे इतका नवीनावर जुनं सोडा वाटतं, नवीन करण्याकडे भर असतो। हे तुमचंच ते रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल ना अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी तेच काय करायचं? तर तो सातत्याने का करायचा? त्यात असं काय दडलेलं आहे आणि ते करण्यात आपल्याला जीवाला काय लाभ होऊ शकतो हे समजावं या उद्देशानेच हा नाम महात्म्य सांगणारा अभंग आज मी आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे। अभंग असा आहे, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ, भाग्यवंता छंदमणी, कोडकानी ऐकते। जगद्गुरु तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्यासाठी। जीव रस्ता चुकलेले आहेत, जीव रस्ता चुकलेले आहेत असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं उलट भाषा वापरली तरी चालेल। रस्ता जो चुकलेला आहे त्याला जीव म्हणावा। रस्ता चुकला म्हणूनच जीव दशेला प्राप्त झाला। जया विसराच्या देशी प्रसिद्धेला जीव ऐसी। रस्ता विसरला म्हणून जीव दशेला प्राप्त झाला। म्हणून रस्ता जो चुकलेला आहे त्याला जीव म्हणावं। योग्य रस्त्याने जो चालतो त्याला साधक म्हणावं। योग्य रस्त्याने चालून जो मुक्कामाला पोहोचलेला आहे त्याला मुक्त म्हणावं। आणि इतरांना तो मार्ग दाखवण्याकरता जे येतात त्यांना संत म्हणावं। संत हे चुकलेल्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता या ठिकाणी येतात आणि याच उच्च कोटीतले संत जगद्गुरु तुकोबाराय आहे। जगद्गुरु तुकोबाराय हेच कार्य हाती घेऊन आलेले आड राणे भरले जग आड रानात प्रविष्ट झालेला आहे। योग्य रस्ता त्यांना कळत नाही, तो रस्ता दाखवण्याकरता आलो याच कारणासी। आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी। याच कारणाकरता आम्ही इथे आलो, आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखव। आपल्याला अशी जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल की तुकोबाराय रस्ता दाखवण्याकरता जर इथे आले
तर त्यांनी रस्ता तर मग नेमका कोणता दाखवला? तर त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा. बाबांनो, नामस्मरण करा, हीच वाट तुम्ही धरा. देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत, अनेक वाटा आहेत, परंतु त्या सर्व वाटात श्रेष्ठ वाट, सुलभ वाट, हमीची वाट जर कोणती असेल तर नामचिंतन ही आहे. अन्य वाटा कलियुगात उपयोगाच्या राहिलेल्या नाहीत. का बरं? तुकोबारा म्हणतात त्या अन्य सर्व वाटांना कलियुगात झालाय टीबी, क्षयरोग झालाय त्यांना. माझी भाषा नाही, तुकोबारांची भाषा आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा भक्ती पंथ बहु सोपा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, क्षीण झाल्या म्हणून मी म्हटलं त्यांना टीबी झाला. त्या क्षीण झालेल्या कलियुगात त्यांचं साधन घडू शकत नाही. कली न घडे साधन का घडू शकत नाही? साधन घडण्याकरता पहिल्यांदा त्यातला विधी कळावा लागतो, तोच मुळात कळत नाही. उचित विधी विधान न कळे, त्यातला योग्य उचित विधानाचा काळ तो काय समजत नाही. कळला तर त्याप्रमाणे न घडे, आणि घडला तरी सर्वथा न घडे. उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. मग कोणता मार्ग चांगला? भक्तिपंथ बहु सोपा. पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणेची एके खंड. म्हणून ही भक्तीची वाट धरा, नामचिंतनाची वाट धरा. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, याच वाटेने तुम्ही चला, असा तुकोबारांचा आग्रह. वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबारांनी लोकांना हे समजून द्या. कधी तुकोबारांनी मनुष्य देहाचं महत्व सांगून नामचिंतनाकडे प्रवृत्त करा. बाबांना आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे, आणि एक लक्षात घ्या, याच मनुष्य जन्मात फक्त भजन घडतंय, अन्य कुठल्याच जन्मात घडत नाही. याच जन्मे घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. याच जन्मात भजन घडू शकते, अन्य कुठल्या जन्मात नाही. तुकोबारा यांच्या या विधानावर तुमचा काही दावा आहे का? की हे विधान माग घ्या, अन्य जन्मात घडू शकतं असे आमच्या भिवंडी तालुक्यातले काही तुम्हाला पुरावे देतो. असे काय तुमच्याकडे पुरावे आहेत का अन्य जन्मात भजन घडते असं? आता हा आपला सप्ताह झाला, हा परिसरातल्या डुकरांनी पाहिला, आणि ते डुकर काय म्हणाली, माणसंच काय म्हणून सप्ताह करतात, आपणही करू. म्हणून आपला सप्ताह हा वैशाख शुद्धात झाला, आणि डुकरांनी सप्ताह वैशाख वद्यात केला. असं 75 वर्षात कधी घडले? डुकरांनी सप्ताह केलेला पाहण्यात आलाय नाही. डुकरांचा सप्ताह नाही. गावोगावच्या दिंड्या पंढरपूरला जातात, आळंदीला जातात, देहूला जातात, त्र्यंबकेश्वरला जातात. या दिंड्या जाताना गाढवांना दिसल्या. ते गाढव काय म्हणणारे, माणसं काय म्हणून दिंड्या नेतात, आपणही नेऊ. त्या गाढवांनी काय केलं माहिती ना, त्यांच्या समाजाची तातडीची एक मीटिंग घेतली, भजनी मंडळ स्थापन केलं, नगरला जाऊन टाळ आणले, पंढरपुराला आणला, त्यांच्या कर्मानं बरोबर नेलं, आणि त्यांच्या परीक्षेने पखवाजही चांगला घेतला, आणि काढली दिंडी. कोणी पाहण्यात आली? गाढवांनी काढलेली दिंडी.
डुकरांचा सप्ताह नाही, गाढवांची दिंडी नाही, टोनगे पारायणाला बसलेले कुठे आढळले? अहो, एक मनुष्य जन्म जर सोडला तर अन्य कोणत्याच जन्मात हे भजन घडत नाही. म्हणून तुकोबारायांचा आग्रह, याच जन्मी घडे देवाचे भजन. प्रकार वापरून सांगता अनेक हे ज्ञान नाही कोठे. मग असा मनुष्य जन्म आपल्याला आता प्राप्त आहे. म्हणजे आपल्या सर्वांना एक विनंती आहे, आपण सर्वांनी एक पहिली खात्री करून घ्या. कोणती? आपण मनुष्यच आहोत नाही, पहिली खात्री करून घ्या. आणि जर आपण मनुष्यच आहोत आणि फक्त मनुष्य जन्मातच भजन घडतंय, अन्य कुठल्या जन्मात घडत जर नाही, तर असा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त आहे, आता प्राप्त आहे. मग या जन्मात आपण काय करायला पाहिजे? भजन केलं पाहिजे का नाही? या जन्माची ज्यात विशेषता आहे ते केलं पाहिजे. अन्य जन्मात जे घडतंय तेवढंच जर आपण मनुष्य जन्मात करू लागलो तर त्यांच्यात आपल्यात फरक काय? आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनीशी समान. आणि तेवढं जर आपण करत असलो तर डुकरात, कुत्र्यात आणि गाढवात आपल्यात काय फरक राहील? गाढवालाही खायला लागतं, आपणही खात. त्यालाही भय आहे, आपल्यालाही भय आहे. त्याला निद्रा आहे, आपल्याला निद्रा. त्यालाही विषयोपभोग आहे, आपल्याला. एवढं जर आपण करत असू तर त्याच्यात आपल्यात काय फरक राहिला? म्हणून मनुष्य जन्माचा फरक तो हा आहे. याच जन्मात उद्धाराची साधना ही नामचिंतनाची घडू शकते. म्हणून असा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त आहे. तर बाबांनी भजन करा, नामचिंतन करा, असं देहाचं महत्व सांगून तुकोबारायांना नामचिंतनाकडे वळवत आहेत. कधी तुकोबारायांनी युगाचं महत्व सांगून नामचिंतनाकडे प्रवृत्त करावे. हे कोणतं युग आहे? कलियुग आहे. आणि कलियुगात उद्धाराचं साधन कोणतं आहे? हरिनाम. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनाम. कलियुगात हरिनामानेच जीवाचा उद्धार आहे. मग हे कलियुग जर आता आहे तर आपण आपल्या उद्धाराच्या दृष्टीने काय केलं पाहिजे? हरिनाम चिंतन केलं पाहिजे की नाही? असं युगाचं महत्व घेऊन नामचिंतनाकडे वळावं. कधी तुकोबारायांनी म्हणावं, बाबांनो, इतर काही करायचं राहिलं तर राहू द्या, पण नामचिंतन करायचं राहू देऊ नका, एवढं लक्षात घ्या. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. इतर काही करायचं राहिलं आपल्या जीवनात तर राहू द्या. समजा बंगला बांधायचा राहिला, राहू द्या, काय बिघडतंय? ज्या घरात आजपर्यंत 50 वर्ष आपण राहत आलो त्याच घराची डागडुजी करून अजूनही 50 वर्ष राहू शकतो. बंगलाच पाहिजे असं काय नाही. निवाऱ्याकरता पावसापासून निवारा, उष्णतेपासून निवारा आणि थंडीपासून निवारा, याच्याकरता घर लागतं. सांगे वात वर्ष आतप धरे, ऐसे अमृत छायाची जरी सरे तरी त्रिमाणिके धवळारे करावी केली. ज्ञानोबा म्हणतात, या वात वर्ष आतप, वात म्हणजे वारा, वर्ष म्हणजे पाऊस आणि आतप म्हणजे उष्णता, एवढ्या करता आपण घर बांधत असतो. मग त्याच्याकरता बंगलाच पाहिजे असं नाही. धाब्याच्या घरात, कौलारू घरात, पत्र्याच्या घरात आपल्याला हे घडू शकतं. नाही बंगला बांधायचा राहिलं तर द्या, काय नाही. समजा बंगला बांधायचा राहिला आणि समजा आपण मेलो, हे समजा, आणि यमाच्या पुढे आपल्याला हजर केल्यानंतर यम आपल्याला हे म्हणत नाही, का रे तुला भिवंडी तालुक्यासारख्या सांप्रदायिक तालुक्यात जन्म दिला आणि तू बंगला न बांधता खुशाल मेला, चाल मी तुला नरकाला लावणार. प्रगतिशील तालुक्यात, उद्योगशील तालुक्यामध्ये
समृद्धी महामार्गाच्या तालुक्यामध्ये जन्म दिला आणि तू बंगलानं म्हणतो खुशाल मिळत चालतो नरखायला लावणार. यम असं नाही विचार, यम हे मात्र विचारतो तुला भिवंडी तालुक्यासारख्या सांप्रदायिक तालुक्यात जन्म दिला आणि तू भजन केलं नाही, वारी केली नाही, नामचिंतन केलं नाही. यमधर्म म्हणे तया दोषी असी कारे केशवाशी चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळेमुख संतांची संगती न धराच चित्ती सांगितले बालक्रीडेच्या भुलातून. यम हे जाळ विचारतात म्हणून